नमस्कार, मी संतोष कोल्हे पाटील, बुलंदशनीचे पक्षप्रमुख, जालना लोकसभेचे नेते, महायुती विजयकर्ण नेते भाऊ, महाराष्ट्र राज्य पत्रकार बंधू यांचे लोकप्रिय नेते, मुख्य संपादक साप्ताहिक बुलंदसेना, टीव्ही बुलंदसेना, दैनिक बुलंदसेना, कर्जमाफी शिल्पकार, प्रति विभागीय आयुक्त साहेब, छत्रपती संभाजीनगर विभाग आयुक्त कार्यालय जालना, 14/11/2025 मी एक पत्र दिलं. आज परत 17/11/2025 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची आज त्यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आपण पत्र दिलेलं आहे. विशेष करून 14/11/2025 कमिशनरकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. जालना येथे पोलीस आयुक्तालय सुरू करण्याबाबत इथली गुन्हेगारी प्रमाण वाढलेले, शहराचे हद्दीत प्रमाण वाढलेले आणि याशिवाय 7-8 महामार्ग गेले, 2-3 रेल्वे मार्ग गेलेले, त्याच्यामुळे तरी पोलीस आयुक्तालयाची गरज आहे. दुसरी मागणी आम्ही अशी केली की 2 SP निवड करणे गरजेचं जालन्यात, शहर आणि ग्रामीणमध्ये. आणि तिसरी मागणी अशी केलेली आहे, जालना आयुक्त संतोष खानेकर यांची चौकशी करण्याबाबत. आजच अधिकृत चौकशी केली, अनेक गोडबंगाल निघतील, अनेक समोर भ्रष्टाचार उघडकीस होईल अशी भीती आम्ही आयुक्ताकडं बोलताना व्यक्त केली. कलेक्टरनंसुद्धा ते सांगितलं. आता त्याच्यावरती आत्ता रोहेच्या अधिकाऱ्याला भेटलो आम्ही, संबंधित उपजिल्हाधिकारी भेटलो, ते म्हणजे तुम्ही कलेक्टर उद्या भेटा. आता संबंधित मित्र मॅडम केव्हा वेळ तर त्याच्यावर आता ठरलेलं राहील. चौथी मागणी अशी केली, जालना ते छत्रपती संभाजीनगर ST बस वरोडी तालुका बदनापूर जिल्हा जालना इथून सुरू करावी. जालना ते सिडको ही कमीत कमी 5 गाड्या वरोडी मार्गे टच करावेत, 5 येताना टच करावेत. वरोडी गावी 7-8 हजार लोक वस्तीच आहे, समोर फाट्यावरती नागरी वस्ती झालेली, त्याच्यामुळे या गावातून ST बस सुरू करणे गरजेचं आहे. याशिवाय शिवसेना प्रमुख गुरुवर्य बाळासाहेब ठाकरे साहेब यांचे स्मारक जालन्यात उभारणी करावी, यासाठी शासनाने निधी पण द्यावा आणि आमच्याकडे जागाही उपलब्ध आहे. त्याबद्दल प्रशासन ॲक्शनमध्ये आलेलं आहे. कमिशनरने आम्हाला शब्द दिला, कलेक्टरनेसुद्धा शब्द दिलेला आहे की कोल्हे साहेब आम्ही तुम्हाला यासाठी मदत करू. 6वी मागणी अशी, जालना रेल्वे स्टेशन नागरी सुविधा देण्याबाबत. या ठिकाणी वायफायची सुविधा नाही, रेल्वे जर थांबली तिथं कुठल्या स्टॉपचं दिसत नाही, रेल्वे स्टेशनला मॅनेजरला विचारणा केली, ते काही बोलत नाही. त्याच्यामुळं दक्षिण मध्य रेल्वेचे जे संचालक आहेत त्यांनी जालन्यात येऊन त्याची पाहणी करावी, बैठक घ्यावी आणि कमिशनरकडे सुद्धा त्यांना अहवाल सादर करावा. तशा प्रकारे सूचना आम्ही कमिशनरकडे आणि कलेक्टरकडे केलेल्या आहेत. आणि 7वी मागणी अशी, संभाजीनगर प्रियदर्शनी कॉलनी, भोकरदन नाका या भागातील अतिक्रमण हटवण्यात यावं. 8वी मागणी त्याच्यामध्ये हीच आहे की त्या भागात सिमेंट रस्ते झालेले, ते रस्ते बरोबर नाही. दुसरी गोष्ट, त्याच भागामध्ये नवीन रस्ते करत असताना डांबरीकरण करण्यात यावे. सातत्याने आम्ही तिथल्या मुद्द्यावर पाठपुरावा करतो आणि त्याचबरोबर महावितरणचा घोळ तिथं सुरू आहे. महावितरण ॲक्शन घ्यावी. जुने लाईट बिल मीटर काढलेले आहेत आणि नवीन मीटर बसलेले आहेत. एका व्यक्तीला 1000-1200च्या ऐवजी 1800, 2200, 2500 एक प्रकारे दिवसा ढवळ्या ही प्रकारची चोरी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्र्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यावी. माझ्या या ताकदीवरतीच, बुलंदशनीच्या ताकदीवर 15 मंत्री आणि 44 आमदार सत्तेत बसलेले आहे. आणि आता मी सरकारला इशारा देतो, जर सकारात्मक दृष्टीने सरकारने विचार केला तर मी सरकारचे धन्यवाद देईन, आभारी मानेन.